श्री स्वामी समर्थ. या दोघांची कृपा असल्यावर तुम्हाला तुमची प्रगती होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. एक म्हणजे आपली कुलदेवता. कुलदेवतेची रोज सेवा करायला हवी. रोज सकाळ आणि संध्याकाळी त्यांच्या नावाने दिवा लावायला पाहिजे. आता दुसरे म्हणजे आपली पितृदेवता. आता काही लोक म्हणतात आमच्या घराला पितृदोष वगैरे काही नाही, परंतु मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून आतापर्यंत त्याच्या कितीतरी पिढ्या झाल्यात. आपला जन्म व्हायच्या आधी 10 पिढ्यांचे पूर्वजांचे चांगल्या आणि वाईट कर्माचा हिशोब केला जातो आणि त्यातून आपले भाग्य लिहिले जाते. मग त्यामध्ये काही चांगले पण योग असतात, काही वाईट पण योग असतात. म्हणून पितृदोष नाहीसा करण्यासाठी आपल्याला नारायण नागबली करणे आवश्यक असते. परंतु हे सर्वांनाच याचा खर्च झेपणे शक्य नाही. म्हणून घरच्या घरी काही साधे सोपे उपाय करा, ज्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि तुम्ही कधीतरी नारायण नागबली करू शकाल. तसे तर दर 3 वर्षांनी नारायण नागबली केल्यास खूप सुख लागते. आता उपाय बघूया. तुम्ही केलेल्या कुलदेवतेची पूजा सफल होत नाही किंवा कोणत्याही कामात अडथळे येतात, तर कुलदेवता आणि पितृदेवता यांना तृप्त करण्यासाठी हा उपाय करावा. गरम गरम भातात थोडे साजूक तूप, थोडी हळद टाकून ते कावळ्याला खायला द्यावे. हे केल्याने तुमचे नवग्रह पण शांत होतील आणि पूर्वजांची पण तृप्तता होईल आणि कुलदेवता पण प्रसन्न होते. आता दुसरा उपाय, नाही काही होत असेल तर संध्याकाळच्या वेळेस कुलदेवता आणि पितृदेवता या दोघांना दिवा लावायचा आहे. कुलदेवतेला दिवा लावताना ओम कुलदेवताय नमः असा 7 वेळा जप करून कुलदेवतेला सांगायचे, प्रार्थना करायची की माझ्या घरात सुख शांती नांदू दे. आणि दुसरा दिवा तुम्हाला तुमच्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ ठेवायचा आहे आणि दक्षिणेकडे तोंड करायचे आहे दिव्याचे. 7 वेळा ओम पितृदेवताय नमः असे बोलून प्रार्थना करायची आहे की आम्हाला सुख लागू द्या. आता तिसरा उपाय, तुम्हाला काचेच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. ही तांदूळाची वाटी माठाजवळ किंवा पिण्याच्या कुठल्याही भांडं असेल त्याच्याजवळ ठेवून त्यामध्ये 21 दुर्वांची 1 जुळी अशा 7 जुळ्या करायच्या आहेत आणि त्या तांदूळामध्ये त्या जुळ्या ठेवायच्या आहेत. 7 दिवसामध्ये तुम्हाला याचा अनुभव येईल. आता चौथा उपाय, हा उपाय केल्याने आपल्या पितरांना आनंद मिळतो. आता पितृपक्ष म्हणजे 15 दिवस पितरांना फिरण्याची मुभा दिलेली असते. म्हणून प्रत्येकालाच आपल्या घराकडे जाण्याची ओढ असते. त्याप्रमाणे आपल्या पितरांनाही आपल्या घराची ओढ लागते आणि ते घराकडे येतात. म्हणून घरात भजन, पूजन, आनंदी वातावरण असायला हवे. म्हणजे घराकडे आल्यानंतर त्यांना घरातील वातावरण बघून आनंद मिळायला हवा. ते परत जाऊन देवाकडे आपला निरोप देत असतात. आता 5वा आणि महत्त्वाचा उपाय सांगते. एका भांड्यात तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका आणि आपल्या मागच्या 5 पिढ्यांची नावे घेऊन प्रत्येक, म्हणजे वडील गेले असतील त्यांचे नावे, आजोबा, आजोबांचे वडील, त्यांचे वडील,
असे 5 जणांच्या नावाने 5 तांबे तुम्हाला वाहायचे आहेत. हे पाणी उंचावर ठेवायचे आहे आणि तुम्ही पण उंचावर उभे राहायचे आहे, जेणेकरून ते पाणी तुमच्या पायावर उडता कामा नये. आता यापुढील अत्यंत महत्त्वाचा उपाय. हा उपाय केल्याने केवढाही मोठा पितृदोष असला तरी तो नष्ट होतो. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, पण शुक्रवारी केल्यास अतिउत्तम, किंवा आता सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केल्यास त्याचे चांगले फळ मिळेल. थोडे हिरवे मूग भिजत घालावे. भात बनवून एका पात्रात तो भात घालावा. त्यावर थोडे साजूक तूप घाला. त्यानंतर त्यावर भिजलेले हिरवे मूग अंथरा. नंतर एक केळी कुस्करून ती त्यावर घाला. त्यानंतर त्यावर थोडा गूळ घाला. अशा प्रकारे सुंदर थाळी सजवल्यावर ती गाईला खाऊ घाला. यामुळे पितृदेवता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. हे उपाय करून तुम्हाला काय अनुभव येतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.